नमस्कार, मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर. घराबाहेर आपण नेहमी चपला काढतो आणि त्या चपलांना पालथ्या पडतात. आणि मग आपले जे जुने लोक आहेत ते किंवा मी सुद्धा ओरडतो की अरे ती पालथी चप्पल पडलेली आहे, ती जरा सरळ कर. गावाकडं आणि जुन्या पिढीमध्ये अजूनही काही गोष्टी आवर्जून सांगितल्या जातात. मग ह्या पालथी चप्पल पडण्यामागं काही श्रद्धा आहे, अंधश्रद्धा आहे का, खरंच याच्यामागं आपल्या घरामध्ये काही पिढा लागते, हे आपण समजून घेऊयात. परंतु हे समजण्याआधी आनंद पिंपळकर आनंदी वाचतो हे तुमचं आवडतं चॅनल सबस्क्राईब करा. वास्तविक ज्यावेळेस घराबाहेर अशा प्रकारच्या चपला जर अस्तव्यस्त पडल्या असतील तर त्याचा मनस्थितीवरती परिणाम होतो, हे अगदी तितकंच खरं आहे. त्यामुळं पालथी चप्पल सरळ कर हे केवळ चपलीविषयी नसून आयुष्य व्यवस्थित ठेवण्याचा एक संस्कार मानला जातो. काही ठिकाणी अशी समजूत आहे की पालथी चप्पल ही वारंवार दिसणं म्हणजे घरामध्ये वादविवाद वाढणं, कामामध्ये अडथळे येणं किंवा अनावश्यक खर्च वाढणं. विशेषतः घराच्या मुख्य दरवाजाजवळ जर पालथी चप्पल पडली असेल तर ती अतिशय अशुभ मानली जाते. ज्या व्यक्तीची पडली आहे त्या व्यक्तीला संकट येतात असंही मानलं जातं, कारण मुख्य दरवाजा हा घरात येणाऱ्या सकारात्मक ऊर्जेचा मार्ग मानला जातो. तर आपण दुसऱ्या पद्धती पाहणार आहोत, याच्यामागची लोकमान्यता काय ते पण पाहणार आहोत. अर्थात ही लोकमान्यता अशी आहे की पालथी चप्पल दिसली की ती सरळ करावी, नाहीतर प्रवासामध्ये, जीवनाच्या प्रवासामध्ये अप्रिय बातमी मिळू शकते, अडथळे येतात. अर्थात त्याला काही वैज्ञानिक आधार नाही आहे, पण पूर्वीचे लोक ज्या गोष्टी अनुभवावरनं तुम्हाला सांगतात त्या गोष्टी आपण पुढे नेतो. आता यामागं दुसरा कार्यकारण भाव काय असेल, म्हणजे आताच्या काळानुसार तर हे आपण बघूयात की पूर्वीच्या काळी लोक सारवलेली जमीन असायची आणि जमिनीवर बसून जेवायचे. घरामध्ये मातीची जमीन असायची. बाहेरून फिरून आलेल्या चप्पलांना धूळ, चिखल, घाण लागलेली असायची आणि जर ती पालथी चप्पल असेल आणि त्यावर दुसऱ्याचा पाय पडला तर ती घाण सहज घरात येणं किंवा जेवायच्या जागेपर्यंत येणं किंवा किडे मकोडे पायाला चिकटून जंतू येणं. त्यामुळे स्वच्छता राखण्यासाठी चप्पल नीट ठेवण्याची सवय लागावी म्हणून पण असं सांगितलं असं. त्याचबरोबर तुम्ही जर बघाल, जर पूर्वीचा जो काळ होता तर त्यावेळेस लाईटी नव्हत्या आणि अंधार असायचा, गावाकडं झाडी असायची, शेतीवाडी असायची. त्यामुळे रात्रीच्या वेळी किंवा इतर वेळी जर पालथी चप्पल पडली तर त्याच्यामध्ये किड्या, मुंगे, विंचू किंवा छोटे साप जाऊन बसण्याची शक्यता असायची. मग घाईमध्ये आपण ती चप्पल सरळ करताना जेव्हा हात तो करू तेव्हा तो चप्पल सरळ करण्याच्या नादात ते किडा, मुंगे चावण्याचा धोका निर्माण व्हायचा. त्यामुळे चप्पल सरळ ठेवा हा नियम सुरक्षिततेसाठी सुद्धा महत्त्वाचा होता असं माझं स्पष्ट मत आहे. आणि आणखीन एक सूक्ष्म आणि सुंदर मानसिक पैलू असा आहे की जर तुम्हाला मी अशी सरळ चप्पल दाखवली तर तुम्हाला काही वाटणार नाही, पण ती जर चप्पल मी तुम्हाला पाठीमागच्या बाजूनी पालथी करून दाखवली, समजा अशी चप्पल दाखवली आणि अशी दाखवली, तर नकळत मनामध्ये अपमानाची भावना निर्माण होते की जणू काही आपल्याला कोणी चपलेने मारतं आहे की काय. आणि अशी भावना मनात तयार होते. आणि आपल्या पूर्वजांनी याच भावनेला ऊर्जेशी जोडलं आहे की ज्यावेळेस लक्ष्मी आपल्या दरवाजाने घरात येते, जर तिला पालथी चप्पल दिसली तर ती तिला दाखवल्यासारखी होईल. ती चप्पल लक्ष्मीला तुम्ही दाखवताय असा भाव निर्माण होईल. आणि असा एक समज होता आणि त्यामुळेच लगेच चप्पल सरळ केली जायची. मग आपण हे दोन्ही दृष्टिकोनातनं पाहतोय, म्हणजे शास्त्र, परंपरा आणि मानसशास्त्र. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातनं पाहिलं तर घरामध्ये जर अस्तव्यस्त वस्तू असल्या तर मनामध्ये नकळत चिडचिड, अस्वस्थता, ताण वाढतो. आणि जर स्वच्छ नीटनेटकं वातावरण असेल तर मनाला शांतता निर्माण होते. त्यामुळं चप्पल सरळ ठेवणं ही एक सकारात्मक सवय असं माझं म्हणणं आहे. मी तुम्हाला व्यावहारिक कारणं सांगितली, त्या काळची कारणं सांगितली. आणि आता काय आपण बघतो की फ्लॅट सिस्टीममध्ये आपण जेव्हा राहतो तेव्हा आता हे किडा, मुंगी, विंचू काही शक्य नाही, परंतु बाहेरची घाण मात्र तुम्ही घेऊन येऊ शकता. आणि तुम्ही जर दरवाजात काढलं तर तुमचे पाय अडथळू शकतात, तुम्ही अडकून पडू शकता, पायाला ठेच लागू शकते. पालथ्या पडलेल्या चपलेवरती वारंवार पाय दिला तर चपलेचा आकार खराब होऊ शकतो. आता या सगळ्या गोष्टी टेक्निकली जर आपण विचार केला आणि जर पूर्वजांचा विचार केला तर पूर्वजांनी त्यांच्या कृतीमधून आपल्याला हे शिकवलं आहे, प्रत्येक गोष्टीला धर्माधार दिला, तुम्हाला घाबरवलं. यामागचं कारण हेच होतं की तुमच्या जीवनाला एक प्रकारची शिस्त आणि वळण लागावं. हा कार्यक्रम तुम्हाला निश्चित आवडला असेल, यामागचा कार्यक्रम भाव जर आवडला असेल तर तुम्ही लाईक, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला तर क्लिक करा. पण त्याचबरोबर ह्या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार करा. पुन्हा भेटूयात. ओम साईराम.